जेई 10वी पासून IIT पर्यंतचा हा प्रवास कसा असतो चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. भारतातल्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये जायचं म्हणजे काय करावं लागतं? सुरुवात तर एकाच परीक्षेने होते, पण टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. जेईई म्हणजे जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन. ही फक्त एक परीक्षा नाहीये, तर 2 भागांचं एक चॅलेंज आहे. जणू काही एक मोठी गाळणी. आणि या गाळणीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे जेई मेन्ससाठी दरवर्षी बसतात तब्बल 15 लाख विद्यार्थी. या प्रचंड गर्दीतून पुढच्या टप्प्यासाठी पात्र ठरतात फक्त जवळपास 2.5 लाख विद्यार्थी. विचार करा. हा दुसरा आणि अंतिम टप्पा आहे जेई ॲडव्हान्स्ड, IITमध्ये प्रवेशाचा एकमेव मार्ग. आणि हे सगळेजण लढत असतात कशासाठी? तर IITs मधल्या फक्त 17,000 जागांसाठी. स्पर्धा प्रचंड आहे. तर हा प्रवास सुरू होतो 10वी नंतर आणि इथला पहिलाच निर्णय सगळ्यात महत्त्वाचा असतो. सायन्स स्ट्रीममध्ये निवडायचे आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स म्हणजे PCM. हेच जेईचा मूळ पाया आहेत. एक गोष्ट इथे कटाक्षाने टाळायला हवी, ती म्हणजे PCMB, म्हणजे मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही घेणं. 2 दगडांवर पाय ठेवून चालणार नाही. आता खरी परीक्षा सुरू होते. 10वी आणि 11वीच्या अभ्यासात जमीन अस्मानाचा फरक आहे. फिजिक्स जे आत्तापर्यंत सोपं वाटत होतं ते आता पूर्णपणे मॅथमॅटिकल होतं. सगळा खेळ प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा असतो. केमिस्ट्रीचं तर 3 भागांत विभाजन होतं: ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल. तिन्ही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि मॅथ्स तर थेट 3D मध्ये उडी मारतं, म्हणजे बीजगणित आणि भूमिती एका वेगळ्याच लेवलला जातात. पण या दोन्ही परीक्षा म्हणजे मेन्स आणि ॲडव्हान्स्ड प्रत्यक्षात वेगळ्या कशा आहेत? सोपा आहे. मेन्स वर्षातून 2दा होते, पॅटर्न फिक्स्ड असतो. ॲडव्हान्स मात्र वर्षातून एकदाच होते आणि तिचा पॅटर्न पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल असतो. तर मग या प्रवासात यशस्वी होण्यासाठी नक्की लागतं तरी काय? केवळ हुशारी पुरेशी आहे? नाही, 2 वर्षांची शिस्त, एकच विश्वासू गुरु आणि सातत्यपूर्ण मेहनत. शॉर्टकटला इथे जागा नाही. 90% विद्यार्थी 100 वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे धावतात आणि वेळ वाया घालवतात. एकाच मार्गावर चालणं महत्त्वाचं आहे. हा प्रवास स्प्रिंट नाही, मॅरेथॉन आहे. मग प्रश्न हा आहे की 2 वर्षांच्या या तपस्येसाठी मानसिक तयारी आहे का?